औदुंब चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. घाटी होती पूर्ण पुण्य म्हणून पावलं नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मने करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटी स नेणार. स्वामी समर्थास्ते पे हवरी नाम ग्रामी, यजवेदी गृहस्थाश्रमी बाळापा नामे द्विजकोणी. राहतो ते आनंदे संपत्ती आणि संती, अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती. जनी वागती प्रतिष्ठे 30 वर्ष वय झाले, संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयाची जरी संसाराची वृत्ती, तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती. कोठे आता भेटेल पचपकाने स्वर्ण ताटी, भरुणी आपणा पुढे येती पाहुणी स्वप्न ऐशी गोष्ट. उलासले मानस तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार मायापास दुडतर. वेकक्षत्र तोडावा सोलापुरी काम आम्हासी, ऐसी मागती सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत तेथे चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारगत धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्ती तैसी परितया नाही संती. म्हणून या उद्युक्ती चित्ती मग शिवारा राधा धरिती. कामना चित्ता धरुणी 12 वर्ष अनुष्ठान, केले शंकरावचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन. वर देता तयासी तुझी भक्ती पाहून, संतुष्ट झाले माझे मन. मी तर तुझा पुत्र होईल भरवसा पूर्ण असावा. ऐकूनी वरसी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेची चिंता संतोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रस्तवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिती आनंदोन संस्कार केले यदिविधी. चिदंबर नाम विधान ठेविले तया गुण. शुक्लपक्षी शिष्यमान बाळ वाढू लागले, पुढे गेले मोजबंधन वेदशास्त्रिक झाले निगुण. निगूढ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथा पडविली. एकदा यजमानाच्या घरी रोध होते गजगौरी. चिदंबर त्या अवसरी पूजा लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येतो तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मय झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखविला चिदंबर, प्रत्यक्षात का शंकर जगुद्वार्थ अवतरले. पुढे असे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरुनी दीक्षितांती समजले. जले भरले होते घडे त्याची लावले अमृत हस्त. ते ग्रहत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पूर्ण शहरा माझी पेशे होते रावबाजी. एके समी त्या सहजी दर्शना पातळे. अन्याने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रस्त दादा यांचे लागेना. त्यांनी ते ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी. रावबाजी शिववृत्त कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणते ते सांगता दीक्षिताती ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईज. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलले. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. पोपला तुझ्यावर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वसनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एका समय अक्कलकोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे पे होती. महासिद्ध दीक्षिते त्यांनी वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळापयत पुण्यस्नान जाणू नये. तेथे ऐकता वृत्त अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्षण तारणार्थ येथे रूप प्रकटले. इथे श्री स्वामी चरित्र नाना प्रकृती कथा समत. सदापर प्रेमळ भक्त 10वाध्याय गोढा. श्री स्वामी राजपमस्तु शुभवतु. श्रीस्तु श्री स्वामी समर्थ.